सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुदेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। आपण सूत्र पाहत होतो, गौणी त्रिधा गुणभेदात अतिभेदात वा अर्थादिभेदात वा, म्हणजे भक्तीचे किती 3 प्रकार पडतात 3 गुणांवरून हे आपण बघितलं की आपण काय आहे, ही सगळी सृष्टी काय आहे, ही सगळी सृष्टी आहे त्रिगुणात्मक म्हणजे सत्व रजतम हे 3 गुण जे काही या सृष्टीमध्ये आहे, वस्तू आहेत, व्यक्ती आहेत, इतर सजीव आहेत, सगळ्या घटना आहेत, जे जे या सृष्टीमध्ये आहे ते सगळं त्रिगुणात्मक आहे। म्हणजे काय, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या 3 गुणांमध्ये ते मोडतं। या सृष्टीची रचना 3 गुणांवर आधारित आहे, त्याचप्रमाणे या जीवाची रचना सुद्धा 3 गुणांवर आधारित आहे। पंचमहाभूताचे हे मुळी गुणधर्मच आहेत। पंचमहाभूतात्मक जे जे काही आहे ते 3 गुणांशिवाय राहू शकत नाही। एकतर ते सत्वगुणी असेल, नाही तर रजोगुणी असेल, नाही तर तमोगुणी असेल। बरं, मानव म्हणून जो आपला जन्म झाला आहे तो बेसिकली कशासाठी झाला आहे, कर्म करण्यासाठी तो जन्म झालेला आहे। म्हणजे ही जी कर्म आहेत ती कुठे राहून करायची आहेत, तर आपल्याला धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या कुरुक्षेत्रावर राहून ती कर्म करायची आहेत। या पृथ्वी तलावरती राहून कर्म करायची आहेत। त्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये आपण वावरतो आहोत ते आणि जे आपण वावरतो आहोत ते हे सगळे कसे आहेत, पंचमहाभूतांनी बनलेले, म्हणजेच ते सगळे त्रिगुणात्मक आहेत। त्रिगुणात्मक आहेत। मग या 3 गुणांमुळे आता आपण आलोय भक्तीच्या विषयावरती। हे सगळं आहे, पण मग काय होतं, परमभक्ती मिळेल का या 3 गुणांनी? आज आपण जिथे आहोत या धकाधकीच्या जीवनात आपण भक्ती करायला बघतो आहे। त्या भक्तीमध्ये 3 गुणांचे रंग मिसळलेले आहेत की नाहीत? तसेच असणार। कोणी तमोगुणी भक्ती करेल,
तमोगुणी भक्ती झाली. रावणाने जर आता भक्ती केली की परमेश्वरा मला कसंही करून ही सीता लाभू दे, अतिशय सुंदर दिसते, ही भक्ती तमोगुणी आहे. त्याला कधी देव फळ देणारच नाही. हां. रजोगुणी भक्ती. रजोगुणी भक्ती म्हणजे सगळं रॉयल पाहिजे आपल्याला, पण त्याच्यामध्ये काय आहे, आसक्ती आहेच. ते मिळालं की गेली ती भक्ती. सत्वगुणी भक्तीसुद्धा चांगल्या गोष्टी, चांगले गुण मिळवण्यासाठी परमेश्वराची भक्ती करणं, सत्कर्म करण्यासाठी, समाजाची सेवा करण्यासाठी, परमेश्वरा माझ्याकडून ही सेवा होऊ दे, मग तिथे सुद्धा त्या गोष्टीची आसक्ती आहे. मग तुम्ही म्हणाल हे करायचं नाही का, तर हे करायचं. कर्म तर करायचीच आहे, देह तर आहेच आपल्याला, म्हणजे देह मनबुद्धीचा उपयोग करायसाठी सगळी कर्म करायची आहे. त्याप्रमाणे त्रिगुणात्मक भक्ती करायचीच आहे. आपण ज्या ठिकाणी आहोत तिथून आपल्याला परमभक्तीकडे जायचं आहे. मग या 3 गुणातून कोणत्या 3 प्रकारची भक्ती उपलब्ध होते, तर आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, या 3 प्रकारची भक्ती उत्पन्न होते. हे आपण बघितलं, पण आज पुन्हा बघण्याची आवश्यकता आहे. मग काय, बहुतेक जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये आपल्याला सगळं मिळतं. एखाद्याचं चांगलं असतं नशीब, म्हणजे तो जे म्हणेल ते त्याला भराभर मिळत जातं. तो प्रयत्नही तेवढेच करतो, परंतु ते सगळं मिळून सुद्धा जेव्हा त्याला कळतं की आपल्याला काही समाधान नाही आहे, कायमचं सारखं काहीतरी हे आहे आपल्या मागे, की आपल्याला काही त्यातनं पूर्णपणे समाधान मिळतच नाही. आणि तेव्हा काय होतं, त्याला ताबडतोब आपल्याला समाधान पाहिजे, याच्यावर उपाय हवा असतो. म्हणजे आर्तभक्त, तो भगवंताची भक्ती करायला लागतो की मला समाधान मिळू दे. आता जिज्ञासू कोण आहे, तर त्याला भक्ती करून 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 ईश्वराची थोडी थोडी जाणीव व्हायला लागलेली असते आतमध्ये. जाणीवाचा अर्थ काय, अनुभव त्याला मिळतो. त्याला ईश्वराची भक्ती केल्याचं मनोमन समाधान लागायला सुरुवात होते. विनाकारण आपल्याला समाधान किंवा विनाकारण आनंद होणं हे सुद्धा गौणी भक्तीचंच लक्षण आहे. हां, आणि तो जिज्ञासू आहे. तो जिज्ञासू आहे, त्याला थोडीफार ईश्वराच्या भक्तीचा अनुभव येत असतो अधूनमधून. पण तरी सुद्धा म्हणजे भक्तीचा अनुभव येतो. मंदिरात गेलं की बरं वाटतं, ईश्वराचं स्मरण केलं की बरं वाटतं, जप केला की तो आनंदित होऊन जातो. पण काय आहे नक्की ते तत्व काय आहे याचं त्याला आकलन होत नाही, खात्रीशीर आकलन होत नाही. फक्त विनाकारण तो आनंदी होतो. तो आहे जिज्ञासू. आणि अर्थार्थी म्हणजे काय, तर तो ईश्वराची भक्ती करतो, पण तो अजून या वस्तूंमध्ये सुख शोधतोय. त्याची जिद्द आहे की आत्ता या वस्तूत नाही सुख मिळालं, अरे मग शेवटी वस्तू आहेत कशासाठी, दुसऱ्या वस्तूत सुख मिळेल. पण त्याला अजून हे समजत नाही की जे सुख मिळतंय ते संपतंय, म्हणून मला धावपळ करावी लागते. अजूनही आपल्याला कशात तरी सुख मिळेल, कोणत्या तरी वस्तूत,
किंवा सृष्टीतल्या कोणत्या तरी घटनेत पदार्थामध्ये असं त्याला वाटतंय. ऐकू येत नाहीये का तुम्हाला? हॅलो. हां हां हां. कधीपासून बंद झालंय? तर त्याला वाटत असतं सारखं की आपल्याला अजून कशात तरी सुख लाभेल, म्हणून तो त्याच्याच शोधात असतो. तो झाला अर्थार्थी. जो आर्त आहे त्याला या विश्वातल्या वस्तूंमध्ये सुख नाही असं वाटतं आणि म्हणून त्याला ताबडतोब उपाय हवा असतो. म्हणून तो ईश्वराची भक्ती करायला सुरुवात करतो. तो आर्त भक्त. जिज्ञासू भक्त म्हणजे काय? तर ज्याला ईश्वराची भक्ती केल्यामुळे अत्यंत मानसिक समाधान लागतं. विनाकारण तो आनंदी होतो. मंदिरात गेलं खूप बरं वाटतं, त्याला प्रसन्न वाटतं. जप केला अतिशय प्रसन्न वाटतं. ईश्वराचं नाव घेतलं बरं वाटतं. परंतु तो बुद्धीच्या पातळीवर अजिबात जाणकार नाही आहे. म्हणजे काय? तर त्याला नेमकी परमभक्ती म्हणजे काय? जरी आनंदाचा अनुभव येत असला तरी परमभक्तीचा अनुभव त्याला येत नाही. बुद्धीच्या पातळीवर तो अजून तयार झालेला नाही. तो जिज्ञासू. आणि अर्थार्थी म्हणजे त्याला अजूनही वाटतंय की आपण या सृष्टीतल्या वस्तूंमध्ये आत्ता जरी नाही सुख मिळालं तरी दुसऱ्या वस्तूंनी मिळेल, तिसऱ्या वस्तूंनी मिळेल, म्हणून अजून त्याची शोधाशोध चालूच आहे. आणि त्या शोधाशोधीसाठी तो काही काळ भक्ती करतो. अर्थार्थी म्हणजे काहीतरी प्राप्त करण्यासाठी, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, तेवढ्यापुरती भक्ती करतो. मिळालं की सोडून देतो. पुन्हा समाधान शोधत फिरतो. पुन्हा दुसरी वस्तू मागतो देवाला. त्याला म्हणायचं अर्थार्थी. पण तीनही प्रकारच्या साधकांच्या मनात भक्ती निर्माण होण्यासाठी कशाची गरज आहे? काय निर्माण झालेलं असतं? अपूर्णतेची भावना निर्माण झालेली आहे. आणि ती तुमच्या आमच्या मनात निर्माण झाली पाहिजे. अजूनही जर आपण पूर्णपणे आनंदी आणि समाधानी असलो की आपल्याला खूप छान वाटते, सगळं काही मिळतंय, तर मग भक्ती कधीच निर्माण होणार नाही. काही जर कमतरता वाटत असेल, अपूर्णता आपल्यामध्ये वाटत असेल, तरच आपण भक्तीच्या मार्गाने चालू. सगळं म्हणजे अतिशय नैसर्गिक आहे की भावना येणं. भावना नसतं तर आपण काहीच केलं नसतं. त्या भावना आल्या पाहिजेत. पण भावना कोणत्या? तर अहम केंद्रित भावना येता कामा नये. अहम केंद्रित म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी सगळ्या ज्या भावना असतात. काही गोष्टी काय आहेत, तेवढ्यापुरत्या ठीक आहेत, काहीच हरकत नाही. त्या मिळाल्या पाहिजेत म्हणून भावना येणं आपल्याला. पण सतत भावना कशाची पाहिजे? सतत भावना
ईश्वर प्राप्तीची भावना पाहिजे. ईश्वर प्राप्तीची भावना असल्याशिवाय काहीही उपयोग होणार नाही. भक्तीमध्ये आपण एंटर करू शकत नाही. ही भावना भक्ता ईश्वराविषयी एवढी वाढत गेली पाहिजे हळूहळू की ईश्वर आणि आपण एकच झालो पाहिजे. म्हणजे मग कशाविषयीही भावना येऊ शकत नाही वस्तूंविषयी. आता पुढचं सूत्र म्हणतंय उत्तरस्मात् उत्तरस्मात् पूर्वपूर्वाश्रेयाय भवती. उत्तरस्मात् म्हणजे हळूहळू उत्तरोक्त. उत्तरोक्त म्हणजे काय? उत्तरोक्त म्हणजे काय? भक्ती करत गेलं की पुढे काही वर्षांनी हळूहळू पुढे त्याच्यामध्ये आपण रंगून गेलो त्या भक्तीमध्ये की पुढे काय होतं? पूर्वपूर्वाश्रेयाय भवती. म्हणजे पूर्वपूर्वा म्हणजे आधी होती त्याच्यापेक्षा जास्त, नंतर त्याच्याहून होती त्याच्यापेक्षा जास्त, अशी ही भक्ती वाढत जाते. आणि मग ती काय होते? श्रेयाय भवती. म्हणजे ती आपल्याला अतिशय श्रेयस्कर बनत जाते, आपल्या योग्य बनत जाते. दोन मार्ग आहेत, श्रेयस आणि प्रेयस. प्रेयस म्हणजे प्रिय वाटणारा मार्ग आणि श्रेयस म्हणजे श्रेयस्कर म्हणजे आपल्या जीवनासाठी जे योग्य आहे तो मार्ग. तर पुढे पुढे म्हणजे उत्तरोत्तर ही भक्ती चालू केल्यानंतर पुढे पुढे काही वर्षांनी म्हणजे पुढे पुढे अजून पुढे पुढे अशी ती दररोज वाढतच जाते. आणि जी पूर्वपूर्वा म्हणजे काय? आधी होती त्याच्यापेक्षा जास्त, नंतर होती त्याच्यापेक्षा जास्त, अशी ती पुढे 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 श्रेयाय भवती. श्रेयस्कर होत जाते आपल्याला, अतिशय उत्तमोत्तम होत जाते ती भक्ती. आपण ईश्वराशी पूर्णपणे एकरूप होऊन जातो. त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाचं सूत्र आहे हे. कारण काही भक्ती केल्यानंतर आम्हाला माहिती नाही आहे की आम्हाला काही जमेल का नाही. म्हणजे आम्ही मग मध्येच सोडून देऊ ना. पण त्यांनी गॅरंटी दिली आहे की ही भक्ती अशी जर आपण सतत करत गेलो तर ती उत्तरोत्तर म्हणजे पुढे पुढे जाऊन कधीही तुम्ही थोडंसं पुढे चाललात की तुम्हाला पूर्वी होती त्याच्यापेक्षा वाढलेलीच दिसेल. अजून त्याच्या पुढे गेलात की आधी होती म्हणजे आज आहे त्याच्यापेक्षा ती उद्या वाढलेली, उद्या आहे त्याच्यापेक्षा ती परवा वाढलेली, अशीच तुम्हाला दिसेल. ही भक्तीची गॅरंटी आहे. बाकी तुम्ही काहीही द्या, काहीही तुम्ही दुसऱ्याला दिलं तर ते संपून जातं. पण ही भक्ती म्हणजे परमेश्वराला स्वत्व जेवढं द्याल तेवढं स्वत्व तुम्ही स्वतःचं स्वरूप आणखीन जाणू शकाल. मग आता आणखीन एक याच्यातनं अर्थ निघतो ना की खालच्या पातळीवरचा भक्त वरच्या पातळीवर जातो. आर्तभक्ताला काय असतं की आपल्यामध्ये कमतरता आहे कसली तरी, आपल्याला पूर्ण समाधान नाही. त्याच्यामुळे त्यांनी ईश्वराचा मार्ग धरलेला आहे आणि मला आता समाधान मिळण्यासाठी मोक्ष हवा. मग आपल्यामध्ये मुमुक्षुत्व नाही आहे. त्याच्यामुळे तो अनुत्साही असतो, त्याला उत्साह येत नाही.
त्याला कशात रस वाटत नाही, आपण सगळ्यात असमाधानी आहोत असं त्याला वाटतं. आणि काहीतरी आपल्याला ईश्वराची चांगली अनुभूती मिळावी असं त्याला वाटतं. म्हणजे काय झालं, या आर्तभक्ताचं काय झालं, तो या सगळ्याला, म्हणजे सगळं म्हणजे काय, भक्तीचं ज्ञान किंवा जे ज्ञानमार्गातलं ज्ञान आहे उपनिषदांमध्ये ते ज्ञान, माणसाचं खरं स्वरूप काय, ईश्वराचं खरं स्वरूप काय, ते कसं जाणावं वगैरे, हे सगळं जे आहे ते शेवटी तो काय मानतो, ते शेवटी तो असं मानतो की या सृष्टीतलंच आहे हे सगळं, काही त्याच्यात अर्थ नाही. आणि ते काही त्याच्याप्रमाणे जाऊन आपल्याला काही ईश्वरत्व प्राप्त होणार आहे असं काहीही नाही. मला ते सगळं करून सुद्धा ज्ञान मिळवून, भक्ती मिळवून काहीही होत नाही. भक्ती मिळवून म्हणजे भक्तीचं ज्ञान मिळवून किंवा ज्ञानमार्गाने जाऊन मला आजपर्यंत समाधान लागलेलं नाही. अशा अर्थाने त्याची ती मुमुक्षुत्वाची भावना वाढत जाते आणि त्या अर्थाने तो ईश्वराकडे जाण्याचा मार्ग शोधतो. आणि मग ते परमतत्व, अरे उपनिषदांमध्ये खूप सांगितली आहे की ते अतिइंद्रिय आहे, ते निर्गुण निराकार. अरे पण इंद्रियांच्या पलीकडे आम्ही जायचं कसं, हा त्याला प्रश्न असतो. आणि म्हणून तो सगळं या विश्वातलं जे ज्ञान आहे ते फोल ठरवतो, काय अर्थ नाही आहे म्हणतो या ज्ञानामध्ये. पण अशी जरी त्याची अवस्था असली तरी काय म्हणणं आहे नारदांचं माहिती का, की प्रत्येक आपल्याला स्टेज येणं, त्याला आता ही अवस्था आहे की मला मुमुक्षुत्व नाही आहे, म्हणजे मला मोक्ष का मिळत नाही, आणि त्याच्यामुळे तो अतिशय नाराज झाला. पण म्हणजे काय, ही काय वाईट अवस्था आहे का, नाही. त्या नाराजीतून तो काहीतरी मार्ग शोधणार आहे, पुढे जाण्यासाठी काहीतरी आवश्यक असतं. म्हणून काय आहे की ही अवस्था त्याला प्राप्त झालेली आहे. म्हणजे काय, कोणतीही या 3 प्रकारच्या भक्तींपैकी एक कोणती तरी भक्ती असणं आवश्यक आहे. आणि ती तुम्हाला या सूत्रानुसार उत्तरोत्तर उत्तरोत्तर पूर्वापूर्व श्रेयाय भवती, म्हणजे ती पुढे पुढे जाऊन ती श्रेयस्कर होणार आहे. आता कोणत्याही प्रकारच्या तुम्ही भक्तीत असा, त्याच्या अजून अत्युच्च भक्तीमध्ये त्याचं रूपांतर होतं. जिज्ञासू भक्ती राजसिक प्रकारची भक्ती आहे. म्हणजे काय, आता राजसिक हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे बरं का. राजसिक लोकांना, राजसवृत्तीच्या लोकांना धैर्य असावं लागतं, धैर्य असावं लागतं खूप. म्हणजे त्या लोकांना आहे ना कुठल्याही गोष्टीत वैभव मिळवायचं असतं, म्हणजे जोशात करायचं सगळं, मेंगळटपणाने काही नाही करायचं. राजसवृत्ती, तर राजसवृत्तीमध्ये काय आहे माहिती का, सात्विकता कमी असते, त्याच्यात बंडखोरी करू शकतो मनुष्य. पण आता काय, परब्रह्माचा शोध घ्यायचा आहे आपल्याला, म्हणून हा जो हे आहे जिज्ञासू आहे, तर तो जिज्ञासू ईश्वराचा शोध घ्यायचा आहे. ज्ञानामध्ये सांगितलेलं आहे, उपनिषदांच्या ज्ञानामध्ये असं असं आहे, तसं तसं आहे, तर ते अतिइंद्रिय आहे, मग ते कसं करायचं वगैरे. तो अतिशय धैर्याने ईश्वराच्या क्षेत्रात
प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो जिज्ञासू. आणि मगच त्याला हळूहळू मार्ग सापडू लागणार आहे ना. नुसतंच म्हणजे मुमुक्षुत्व नाही आपल्याकडे, मग आपण आता ते मिळवू, आता कसं काय मिळवायचं, अशी सात्विकता सुद्धा उपयोगाची नाही. तर तो ते ग्रहण करण्यासाठी धैर्याने धडाडीने पुढे जातो. बौद्धिक स्तरांवर तो तत्पर राहतो. खरं सांगायचं तर काय, हा जो आर्त आहे ना, त्याच्या मनात खोलवर इच्छा आहे मोक्षाची. हा जिज्ञासू आहे ना, त्याच्या मनात खोलवर इच्छा नाही आहे, पण त्याला अनुभव येतो, त्याला धडाडीचा आहे ना तो. त्यामुळे तो एक लगेच अगदी त्याच्या भावनेमध्ये एकरूप होतो. भगवंताला नमस्कार करायचा असेल तरीसुद्धा एकरूप होतो. लगेच जोरात जोशात स्फूर्तीने तो नमस्कार करतो. आणि त्याच्यामध्ये इतकी खोली नसतानाही तो हे सत्यतत्व समजवून घेण्याची इच्छा धरतो तो. आणि मग तो धडाडीने पुढे जातो, पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, शास्त्राभ्यास करतो, चर्चा करतो, ग्रंथातून सारखं सारखं ते ज्ञान वाचून त्याच्यावर मनन करण्याचा प्रयत्न करतो. आता हा जो आहे ना आर्तभक्त, आर्तभक्त सात्विक आहे. पण आर्तभक्ताला धडाडी येण्याची आवश्यकता आहे. एकतर त्याला हे जे ज्ञान आहे या ज्ञानापेक्षा सुद्धा परमेश्वर कसा भेटेल याची त्याला जास्त इच्छा लागलेली आहे. नंबर 1चा अर्थ आहे. आणि ज्याच्या मनात अजिबात तळमळ नाही आहे, फक्तच त्याला समाधान पाहिजे, तेवढ्यापुरता आता परमेश्वर हवा आहे, कामापुरता मामा, तो आहे अर्थार्थी, तो तामसिक भक्त आहे. पण तामसिक भक्तसुद्धा असल्याशिवाय आयुष्यात आम्हाला भगवंत जी भक्ती करायची आहे अशी इच्छा बेसिक पातळीवर झाल्याशिवाय आम्ही तामसिकचं राजसिक कसे बनणार, हे या सूत्रामध्ये सांगितलं आहे की भक्ती ही अशी गोष्ट आहे की त्या भक्तीचं एकदा एक टोक जरी धरलं तरी ती भक्ती आपल्याला खेचत खेचत वर्ष टोकापर्यंत नेतेच. त्याचं कारण आहे प्रत्येक भक्ताच्या मनात काय लालसा आहे. प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये कोणत्या प्रकारची लालसा आहे. लालसा याचा अर्थ काय, तर लालसा म्हणजे आता जो अर्थार्थी आहे त्याच्या मनात लालसा काय आहे की मला काहीतरी पाहिजे, वस्तू पाहिजे, जे कुणालाही मिळणार नाही ते मला पाहिजे, अशी लालसा आहे त्याच्या मनात. आणि म्हणून परमेश्वर दयाळू आहे. तो म्हणतो की आता याच्या पुण्याईमध्ये बसतंय, याच्या वासनांमध्ये, याच्या कर्मांमध्ये, याच्या संचितामध्ये जे बसतं आहे ते आपण याला जर दिलं बरोबर तर काय होईल की याची श्रद्धा वाढेल. आणि म्हणून परमेश्वर त्याला ते पण देऊन पाहतो. तर त्याची श्रद्धा हळूहळू आपण ईश्वराला मागितलं तरच आपल्याला मिळतं, म्हणून त्याची श्रद्धा वाढत जाते. आणि मग आता काहीही कारण नसेल तरी तो ईश्वराची भक्ती करायला लागतो आणि हळूहळू तो अर्थार्थी भक्त असतो.
त्याचा तो हळूहळू आता जिज्ञासू व्हायला लागतो. जिज्ञासू म्हणजे काय? या ईश्वराला सारखं सारखं मागण्यापेक्षा सुरुवातीच्या काळात त्याची भावना काय आहे माहिती का? सारखं सारखं ईश्वराला मागण्यापेक्षा मी ईश्वराशी एकरूप होतो म्हणजे मला पाहिजे ती वस्तू मिळेल. पण ज्या ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली आहे त्याने या सृष्टीची रचना कशी केली आहे? ईश्वराकडे जो आकर्षित होईल त्याचं या विषय वस्तूंशी तादात्म्य सुटणारच, हे माहीत नसतं त्याला. मग जणू काही लहान मुलाला लॉलीपॉप दाखवल्यासारखा तो ईश्वर त्याला लॉलीपॉप दाखवतो की तुला हे देतो ते देतो, अजून भक्ती वाढव, अजून भक्ती वाढव. आणि त्याला काय? तशी जीवनाची हुशारी आहे, तो प्रयत्न करतो. पण त्या वस्तू मिळाव्या ह्याच्यासाठी तो ईश्वराची भक्ती करतो. म्हणून त्याच्या त्या प्रवृत्तीनेच त्याला पुढे न्यायचं ईश्वराला. मग त्याला काही वस्तू मिळतात, मग त्याच्या मनात कसं निर्माण होणार आहे भावना की सारखं सारखं ईश्वराला मागण्यापेक्षा आता काही मागण्याच्या आधी मी सारखी सारखी भक्ती करतो. ईश्वर म्हणतो आता आला जागेवर, आता आला रुळावर, आता कधी घसरणार नाही. आता भक्ती करायला लागलं की सिक्रेट काय आहे? हळूहळू हळू भक्ती म्हणजे परमेश्वराची ओढ ही अशी असते की जी आपल्याला सारखी आकर्षित करते आणि विषय वस्तूंचं आकर्षण आपलं कमी होतं. मग हळूहळू त्याचं भक्तीकडे आकर्षण. मग हा ईश्वर कसा आहे हे कसं समजून घ्यायचं? मग आपल्यामध्ये ईश्वर आहे का? झाला तो तामसिकचा, तो झाला राजसिक. म्हणजे अर्थार्थी जो आहे भक्त त्याचं रूपांतर झालं जिज्ञासू भक्तामध्ये रूपांतर झालं. जिज्ञासू हा कसा आहे? धडाडीने पुढे जाणारा की ईश्वर कसा मी बघतो. मग तो अभ्यास करायला लागतो, वेद उपनिषदांचा तो अभ्यास करायला लागतो. हळूहळू करत करत सगळ्याचा अभ्यास. सुरुवातीला बघा तुम्ही, सुरुवातीला कोणी पण आता नवीन आलं ना वर्गात किंवा त्यांना आहे ना खूप प्रश्न असतात बरं का. मग हे कसं असं, मग हे माया म्हणतात, पण मग काय माया नको आहे का? मग माया कशी काय? आम्हाला तर सगळं दिसतंय आणि ते नाही असं कसं म्हणता तुम्ही? असे खूप प्रश्न असतात. पण ईश्वर म्हणतो काय? बरोबर चाललाय. बाकीच्या सगळ्याचा विचार सोडून ईश्वर आणि माया याचा तरी विचार करतोय. आता आला मार्गावर. झालं. हळूहळू हळूहळू तो असा खेचला जातो आणि नंतर पुन्हा तो जिज्ञासू भक्तीमध्ये स्थिर होतो. अनेक ग्रंथांचा अभ्यास करतो, उपनिषदांचा वेदांचा अभ्यास करतो. त्याची तहान भूक भागेपर्यंत ईश्वर त्याला वेदांत पुरवतो. आणि खूप विश्वामध्ये भटकण्याच्या ऐवजी वेदशास्त्र वेदांतशास्त्रात तो आता भटकायला लागतो. आणि आता हा प्रवास आहे बरं का. जीवाचा प्रवास आणि ज्ञानाचा भक्तीचा प्रवास हा वेगळा आहे. त्यामुळे तुम्ही म्हणाल की एका जन्मात त्यांनी सगळं साध्य केलं, तसं नाही आहे. ते काही सांगता येत नाही, परंतु तो मार्गावर आलेला आहे. काही असेल तर ते पुढच्या जन्मासाठी त्याची तयारी झाली म्हणा, काही असेल तर आत्ता याच जन्मीसुद्धा सगळं काही मिळेल म्हणा, ते काही सांगता येत नाही. देहाचा म्हणजे जीवाचा प्रवास वेगळा आहे, भक्तीचा प्रवास वेगळा आहे. आणि कोणाला किती वेळ लागेल हे सगळं करायसाठी सांगता येत नाही. एखाद्याची बुद्धीची भूक अफाट असते, तो अफाट वेदांत वाचत बसेल. 108 उपनिषद आहेत असं तुम्हाला सांगितलं तर एखादा जो जिज्ञासू आहे तो 108 उपनिषद वाचण्यात वेळ घालेल. एखादा जो ज्ञानी आहे
तो 10 उपनिषद वाचेल आणि एखादा जो अतिज्ञानी आहे ज्याला त्यावरून ताकभात समजतो तो एकच उपनिषद वाचेल, दुसरं वाचायची सुद्धा त्याला जरूर पडणार नाही. म्हणजे ज्याला विद्वान पंडित व्हायचंय तो 108 उपनिषद वाचू शकतो. आता प्रत्येक मार्गामध्ये घसरण्याचा आणि चढण्याचे 2 मार्ग आहेतच, नाही का. मग तो हे असला, अर्थार्थी असला तरीसुद्धा, अर्थार्थी भक्त असला तरीसुद्धा त्याचे 2 प्रकार आहेत. कधी कायमची भक्ती सोडून देईल आणि कधी आपल्याला भक्ती केली की काहीतरी मिळतं म्हणून कायमची भक्ती बांधून घेईल. मग तो वरच्या वर्गात जाईल, जिज्ञासू होईल. जिज्ञासूमध्ये 2 प्रकार आहेत. जिज्ञासा केली भरपूर ज्ञानाशी आणि कधीतरी काहीतरी फ्रस्ट्रेशन आलं म्हणून तो मार्ग सोडून तो पुन्हा घसरला, त्याच्या वासना सुरू झाल्या. किंवा काय होतं, त्यांनी त्याची जिज्ञासा सोडली नाही. 108 उपनिषद वाचली तर भरकटणारच, अर्थातच भरकटणार. पण गुरु असेल तर तो त्या मार्गाने नेईल की नेमकं काय केलं पाहिजे. आणि हा जिज्ञासू असतो, याला ईश्वर मिळणं शक्य नाही, कारण तो जिज्ञासू आहे. त्याच्यामध्ये जिज्ञासा आहे, कसा बरं असेल ईश्वर अशी जिज्ञासा आहे. त्याच्यासाठी तो ग्रंथच्या ग्रंथ वाचेल, गुरुकडनं काही समजवून घेईल, पण तरी नेमकी कृती काय करायची त्याच्यासाठी तो काहीतरी भक्ती करेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, संस्कृतमध्ये एक गोष्ट आहे की जप तप करून, वेदांचा अभ्यास करून ईश्वराला मागायचं की अरे देवा मला परमोच्च भक्ती दे, तर देव कधीही देत नाही. तुम्ही काय केलं आहे त्याच्यासाठी, काय प्रयत्न केलेत, या भक्तीला उत्तर नाही आहे. त्याचं कारण तुमच्या अंगात ताकद आहे, शक्ती आहे, ज्ञान संपादन करण्याची शक्ती आहे, ग्रहण करण्याची शक्ती आहे आणि तुम्हाला मार्ग दाखवलेत. तर आता ती तुम्ही प्राप्त करायची आहे. तशी भक्ती तुम्हाला प्राप्त होणार नाही प्रयत्नांशिवाय. त्याच्यामुळे जिज्ञासू असतो तो नुसतं ग्रंथ वाचत जिज्ञासूच राहील. जर त्यांनी खरा मार्ग धरला तर त्याला परमेश्वर प्राप्तीचा अनुभव यायला लागेल. आणि आता आर्तभक्त त्याला समजून जातं की आपण अपूर्णच आहोत आणि पूर्णत्व गाठण्यासाठी तो पूर्णपणे प्रयत्न करतो, पण तिथे तो कमी पडतो. आणि त्याच्याही पलीकडे ज्यावेळी त्याची आर्ततासुद्धा नष्ट होते आणि पूर्ण शांत होतो, तो मला ईश्वर पाहिजे, मला ईश्वर पाहिजे असं करता करता सगळ्या गोष्टीतली त्याची आसक्ती कमी होते, तो ईश्वराकडे खेचला जातो. पण आता मला ईश्वर पाहिजे ही तळमळ त्याची शांत जेव्हा होते तेव्हा त्याला ईश्वर भेटण्याचा मार्ग हळूहळू हळूहळू सापडायला लागतो. याला काय म्हणतात माहिती आहे का, सत्व असलेल्या सत्वगुणयुक्त अशा आर्तभक्ताच्या पलीकडची म्हणजे परमभक्ती आहे. परमभक्ती ही या 3 गौणी भक्तींमध्ये कधीही बसत नाही. परमभक्ती कशावर अवलंबून नसते, देहाच्या मनाच्या गुणांवर परमभक्ती अवलंबून नसते. असा अगदी महत्त्वाचा आणि म्हणून ती पूर्वाश्रेयाय भवती, उत्तरोत्तर ती भक्ती वाढत जाते. याला अत्यंत आवश्यक काय आहे की तुम्ही अगदी तमोगुणातले हे जरी असाल, अर्थार्थी भक्त असाल तरी चालेल, 2 मिनिटं डोळे मिटणारे भक्त असाल तरी चालेल, 10 वेळा जप करणारे भक्त असाल
तरी चालेल. तो 10 वेळा जप कसा करायचा आहे? पूर्ण हृदयात परमेश्वराला साठवून एक एक नाम घ्यायचं त्याचं. हे सुद्धा आपल्याला खूप उच्चतेकडे घेऊन जाऊ शकेल. हे नारदांना सांगायचंय. कोणतीही एवढीशी भक्ती सुद्धा काय शेवटी पुढच्या मार्गावर जाणार आहे. आणि भक्तीची ही गॅरंटी आहे. काय गॅरंटी आहे? की भक्ती ही नेहमीच वाढत जाते, उत्तरोत्तर ती वाढतच जाते. आणि दुसरी एक गॅरंटी म्हणजे भक्ती करायला लागलं की ती खेचत जाते आपल्याला आणि आपली विषय वस्तूंवरची वाटचाल हळूहळू कमी होत जाते. ती आसक्ती आपली कमी होत जाते. परंतु आपण संन्यासी होत नाही. आपण कर्म करतच राहतो. आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित साधतो. परंतु या गोष्टींवरचं जे आपलं आकर्षण आहे ते मात्र कमी होतं. जो हा भक्त असतो, आर्तभक्त असतो, तो हळूहळू त्याला केवळ आणि केवळ ईश्वराचाच अनुभव हवा असतो. त्यामुळे त्या दिशेने जाऊन त्याची आर्तता ही कधी वाया जात नाही. ती आर्तता वाढवून तो आता ईश्वरासाठी तळमळतोय, तरी त्याला ईश्वर का नाही भेटत आहे असा आपण विचार करायची गरज नाही. त्याचं कारण आहे, एका ठराविक पातळीपर्यंत त्याची ही भक्ती वाढल्याशिवाय त्याला पुढचा मार्ग मिळणार नाही आहे. एका ठराविक पातळीपर्यंत ती तळमळ झाली पाहिजे, म्हणजे ताबडतोब ईश्वराची प्राप्ती होईल. आपल्याला माहिती आहे आपल्या जीवनात अग्नी किती महत्त्वाचा आहे. अशा सगळ्या पेशी आपल्या देहामधल्या, म्हणजे देहामधल्या, मनामधल्या भावनायुक्त पेशी आणि बुद्धीमधल्या ज्ञानयुक्त पेशी सगळ्या जेव्हा चेतवतील, पेटून उठतील, सगळ्यांमध्ये जेव्हा अग्नी निर्माण होईल, सगळ्या जेव्हा तेजपुंज होतील, तेव्हा आपल्याला ईश्वर भेटणार आहे. नाही तर ईश्वर भेटणार नाही. म्हणजे काय आहे? तळमळ, तडफड, ईश्वराची आसक्ती असणं हे काय वाईट आहे? तो इतका तडफडतोय ईश्वराबद्दल आणि ईश्वर काय झोपलाय की काय असं म्हणणं चुकीचं आहे. ईश्वराला ते हवं आहे. तडपल्यानंतरच आपल्याला एखादी गोष्ट मिळते आणि मिळाल्यावर त्याचं महत्त्व समजतं. सहजासहजी काही आपल्या पात्रामध्ये काही येऊन पडणार नाही आहे. ते कमावण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल ना, असं आहे. पुढे सांगतायत, भक्ती कशी आहे? स्वयंप्रमाण आहे. म्हणजे ही भक्ती कशी आहे, मग ह्यानी काय होतं, ह्याच्यासाठी काही दुसरा अभ्यास करायची गरज नाही. स्वयंप्रमाण भक्ती केली रे केली, याचा दुसरा अर्थ भक्ती फलस्वरूप आहे. केली रे केली की आलाच परमेश्वर आपल्या हृदयात. स्वयंप्रमाण आहे. अन्यास्मात् सौलभ्यम भक्ती ही.
इतर सगळ्या मार्गांपेक्षा भक्ती सौलभ्यम म्हणजे सुलभता आहे, सोपी आहे. सगळ्यात सोपी म्हणजे भक्ती. सगळे जेवढे मार्ग आहेत आपल्याला ईश्वराकडे जाण्याचे, त्यातली सगळ्यात सोपी म्हणजे भक्ती. आणि परमेश्वराची जर आपण भक्ती केली तर भगवद्गीतेत म्हटलेलंच आहे की जे जे कर्म तू करणार आहेस, माझी भक्ती एकदा का केलीस ना तू, म्हणजे एकदा का तू माझ्यावर श्रद्धा पूर्णपणे ठेवलीस, दृढ श्रद्धा, तर जे जे कर्म तू करत राहशील त्याच्यात मी तुझी श्रद्धा दृढ करीन. श्रद्धा दृढ करीन म्हणजे काय? प्रत्येक कर्मामध्ये ईश्वराला पाहायचं. आणि म्हणजे काय आहे इथे भगवंताचं म्हणणं असं आहे, आधी तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी तशी भक्ती करा आणि काहीतरी लालूच दाखवल्यासारखं आहे की अरे बाबा, म्हणजे भगवंत तळमळतायत की आता या माणसाने आता भक्ती केली पाहिजे म्हणजे हा दुःखातनं सुटेल. आणि म्हणून ते सांगतायत की अरे बाबा तू भक्ती कर, तू एकदा का माझी भक्ती करायला लागलास ना. आपण म्हणतो ना लहान मुलांना, हे बघ तू अभ्यास करत नाहीस बरं का, जर तू अभ्यास केलास तर तुला मी ती 3 चाकी स्कूटर आणून देणार आहे. मुलगा अजून मोठा असेल, मी तुला सायकल देईन आणून. मुलगा कॉलेजचा असेल, बाबा इतके टक्के मार्क पाडले तर मी तुला गाडी देईन, मोबाईल देईन, है ना. त्याच्याप्रमाणे सर्वसामान्य माणसं भक्तीकडे ओढली कशी जाणार? तर भगवंत म्हणतात अरे बाबा, तू जरा जरी भक्ती करायला लागलास की तू प्रत्येक तुझं कर्म करताना तुला सारखी भक्ती करायची मग गरज नाही आहे. तू थोडं तुझं लक्ष माझ्याकडे दे, तुझं मन मला देऊन टाक आणि तू माझ्यावर जरा श्रद्धा ठेवायला सुरुवात कर. मग काय करतो मी, तर प्रत्येक कर्म तू करशील ना, त्या कर्मामागे तुझी सारखी ईश्वरावरची म्हणजे माझ्यावरची श्रद्धा दिवसानुदिवस आणखीन दृढ करण्याचं काम मीच करीन, तुला काहीच करावं लागणार नाही, असं ते त्यांना हे देत आहेत, काय लालूच दाखवत आहेत. पण ते काय खोटं नाही आहे. भक्तीचा मार्ग हा खरोखरीच असा आहे की एकदा भगवंताची भक्ती करा, भगवंत भक्तीचा भुकेला आहे. एकदा का तुम्ही भक्ती करायला लागलात की पुढची कामं तोच करतो. जास्तीत जास्त त्या भक्तीमध्ये खेचण्याचं काम तोच करतो आणि आणखीन तुमची श्रद्धा भक्तीमध्ये दृढ होत जाते. फक्त काय साधकाच्या बाजूनी साधकाने काय केलं पाहिजे, तर भक्ती साधना तळमळीने केली पाहिजे. सगळ्यात सोपी म्हणजे काय, सगळ्यात सुलभ म्हणजे काय, तर भक्ती. आता समजा ज्ञानमार्ग्यांचं घेतलं तर त्यांना वैराग्य आवश्यक आहे, मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची इच्छा असणं आवश्यक आहे, म्हणजे ते ज्ञान प्राप्त करू शकतात.
अरे भक्तीत तर तसं काहीच नाही आहे. तुमचं वैराग्य जाईपर्यंत वाटच पाहत नाही भगवंत. तुम्ही फक्त तळमळीने भक्तीला सुरुवात करा, ॲटोमॅटिक तुम्हाला वैराग्य येईल. वैराग्य याचा अर्थ काय? घडणाऱ्या घटनांपासून किंवा विचार हे जे मनात येतात सारखे त्याच्यापासून उपाय काढायचा, पण बाकी विचारांपासून दूर जायचं सतत. हे वैराग्य आपोआप भक्तीच निर्माण करते. म्हणून भगवंतांचं म्हणणं आहे की फक्त तुम्ही भक्तीच फक्त तळमळीने करा, बाकी काही करायची गरज नाही, पुढचं काम मी करतो असं भगवंत म्हणतात. हे जे सूत्र आहे हे आपण आता उद्या पुन्हा सविस्तरपणे बघूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.